हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा पूर्ण करावी। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं सयाजी शिंदेंचं वक्तव्य। संघाच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे अच्छे दिन सरसंघचालकांचं वक्तव्य। सलमान खानचं स्वागत म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं, संजय राऊतांचा जोरदार टोला। सोलापूरच्या मोहोळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर। उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात। पुन्हा निवडणूक घेण्याची उमेश पाटलांची मागणी। चंद्रपूर महापालिकेत भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 6.25 वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। जातीनिहाय जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याने ओबीसी नेते आक्रमक। 17 फेब्रुवारीपासून नागपुरात आंदोलन सुरू होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची घोषणा। अंडर-19 विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन। मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत। आता पाहूयात अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवाने निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला। आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलच्या शंका कुशंका काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। विमानाचा अपघात कसा आणि का झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस या विमान अपघाताविषयी आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी त्यांच्या समर्थकांकडून नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विशेष म्हणजे पवार कुटुंबियांना देखील आता दादांच्या अपघाताविषयी शंका त्यांनी उपस्थित केल्यानं यावरनं राजकारण ढवळून निघालंय। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला, पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललंय। हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शनिवारी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनीही याविषयी शंका उपस्थित केली होती। डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते। 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल। रोहित पवारांनी या संदर्भात 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली, पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघाताविषयी आणखी नवे प्रश्न उपस्थित करत व्हीएसआर कंपनीबद्दल शंका उपस्थित केली। पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, जो व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्यानं संशय आणखी बळावला। अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला, तर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनीही काही सवाल उपस्थित करत संशय उपस्थित केला। दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही पीए सोबत नसावा, मी का घडलं कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत। आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोललो लागतं, मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही। आम्हाला साहेबांचे
संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते, जे वाटतं ते दिलखुलास बोलणार. आम्हाला काय असं नाही. आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी. काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत. पण अमोल मिटकरनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादींसह विरोधकांकडूनही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित होत असताना सत्ताधारी मात्र वेट अँड वॉचचा सल्ला देत आहेत. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतंय. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता हे एक नवीनच आता येते, समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. खरं तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता. तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंग केलं होतं. पण 28 जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात घडला? त्या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल. पण त्याआधीच राष्ट्रवादीसह विरोधक आणि रोहित पवारांच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित केल्या. त्यामुळं अजित पवारांच्या अपघातावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आता ब्रेकनंतर बघूया तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटी दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं गुवाहाटीच्या आजरा विमानतळावर आगमन झालं. शिंदे उद्या सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिंदेंचा हा एक खासगी आध्यात्मिक दौरा असल्याचं सांगण्यात येते. उद्या एकनाथ शिंदेंचा वाढदिवस देखील आहे. एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाकरता म्हणून पोहोचलेले. त्यांचा हा खाजगी आध्यात्मिक दौरा असल्याचं सांगितलं जातं. या दौऱ्यापाठीमागे त्यांचा अर्थातच दर्शनाचा उद्देश आहे, पण याबद्दल देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. त्यांचं स्वागत आज करण्यात आल्याचं आपण बघतोय. सहकुटुंब एकनाथ शिंदे जे आहेत ते गुवाहाटीला गेलेले आहेत. यापूर्वी देखील मंत्रिमंडळासह गुवाहाटीला गेल्याचं आपल्या सगळ्यांचंच लक्षात असेल.